छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आणि आज आपण मुल्हेर, मोरा आणि हरगड यापैकी हरगड बघणार आहोत। मित्रांनो, आता आपण आलो आहोत मुल्हेर माचीवरती। जर तुम्ही मुल्हेर माचीवरती आलात तर तिथे तुम्ही 3 किल्ले करू शकता। मुल्हेर आणि मोरा याचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे। तेथूनच माचीवर आल्यानंतर गणेश मंदिराकडून हरगडकडे जाणारा रस्ता आहे। तर आता आपण चाललोय मुल्हेरच्या मुख्य किल्ल्यातून माचीवरती। माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही ते गणेश मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत आता आपण। मित्रांनो, गणेश मंदिराच्या समोर ही नागवेल आहे। आधी ती तिथे नव्हती, संपूर्ण असं तळं होतं हे। आणि तुम्ही गणेश मंदिरात राहू सुद्धा शकता। पाठीमागे तुम्हाला दिसतोय हा मुल्हेरगड आहे। आता आपण प्रथम मंदिरात समोर नीट बघत असाल तुम्ही तर तो मोरागड आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे तो मुल्हेरगड आहे। गणेश मंदिरावरनंच तुम्हाला पुढे जायचं आहे। तिथे गेल्यावर तुम्हाला हे एक मंदिर लागेल। अतिशय दुरावस्थेत असलेलं हे मंदिर आधी होतं आणि आत्तासुद्धा आहे। खूप झाडी वाढली होती, पिंपळाची वगैरे झाडं होती, ती कापण्यात आलेली आहेत। पण तुम्ही जर समोर बघत असाल तर बघा की त्याच्या मूर्तीही नाही आहे। गजलक्ष्मीचं मधलं जे नक्षीकाम आहे ते सुद्धा नाही आहे। किती मेहनतीने ही कामं केलेली होती पूर्वीच्या लोकांनी। कमळाचा सुद्धा अर्धा भाग उरलेला आहे। तर म्हणून आपण जे आपल्या वास्तू आहेत त्या जपायला पाहिजेत असंच मला वाटतं। आणि हे मंदिराचं तुम्ही बघत असाल तर शिल्प आहे। इथूनच आता आपण आतमध्ये दर्शन घेणार आहोत। हे खांबावरचं नक्षीकाम, गणराया खरंच हे खांबावरचं नक्षीकाम। हे बाजूला असलेलं नक्षी आहे। हे माझ्या माहितीप्रमाणे मोर आहे दोन्ही बाजूला। या बाजूला पण तसंच आहे, पण नीट बघा इथे पण मोर आहे। मित्रांनो, रस्त्यात कोणी असलं तर त्याला खायला निश्चित द्यायचं। गावकऱ्यांना तर द्यायचंच। त्याला कारण आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते। देवळाच्या बाजूला हा एक पाण्याचा दुसरा स्रोत आहे। स्वच्छ केला तर पिण्यायोग्य नक्की होईल। हे बघा, किल्ल्यावरती झाडी पुष्कळ साचली आहे। तोडलेलं आहे, काम केलं आहे, पण पूर्ण केलं नाही आहे। ह्याचं काम होणं गरजेचं आहे। संपूर्ण मुद्दा म्हणून तुम्हाला पाठीमागे दाखवतो मी हा किल्ला। हे बघा, किल्ला नाही देऊळ। हे बघा, हा इथपर्यंत आता हा भाग या इथे चांगला आहे। इथला भाग बघा, या झाडांनी सगळा केला। म्हणजे काही दिवसांनी हे झाड जाणार। मला वाटतं पुढे एक पाया पडताना एक मूर्तिका आहे, ती दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये। ही दगडी पडलेली आहेत, हे झाड वाढलेलं आहे। तर इथे काम व्हायला पाहिजे। तिकडे सुरुवातीला होतंय, पण हे आता काम पडायच्या मार्गावर आहे ना। हे काम व्हायलाच पाहिजे। देवदेवताची स्थानं आहेत, हे दगड ठेवलेलं आहे। तर इथे पुरातत्व खात्याने लक्ष द्यावे अशी विनंती।
मित्रांनो सकाळी 6:30 वाजलेत आणि आता आपण निघालोय. समोर तुम्ही हरगड बघताय. हरगड बघताना खूपशी लोक चुकतात, म्हणून त्यांना मला सांगावंसं वाटतंय की तुम्ही सरळ गेल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गणेश मंदिरात याल. गणेश मंदिरातून पुढे गेल्यानंतर तुम्हाला देवीचं मंदिर लागेल. तिथून पुढे तुम्ही गेल्यावरती तुम्हाला एक बुरुज लागेल. आता तो तुम्हाला दिसेलच बुरुज. खरं म्हटलं तर हा मार्ग नाहीच आहे किल्ल्यावर येण्याचा. हा बाहेरून येताना बंदिस्त केलेला मार्ग आहे. आता समोर हरगड दिसतोय तुम्हाला. आणि ही बघा, हा इथे हा एक बुरुज आहे जो हरगडला दाखवतो तुम्हाला. हा बुरुज जो आहे हा दोन्हीकडे ते मोठा दरवाजा असणार. हा वेगळा करतोय हरगड आणि मुल्लोरगड. आणि खालून तर दरीच आहे संपूर्ण. इकडनं यायचे चान्सेसच नाही आहेत, म्हणून त्याला एक सेफर साईड म्हणून त्यांनी ते बुरुज आहे. मित्रांनो आता आपण हरगडाच्या पहिल्या दरवाज्यातून जातोय. नंतर परत पुढे गेल्यावर एक दुसरा दरवाजा आहे. खरं म्हटलं तर हा बाहेरून हरगडावर आतमध्ये येण्यासाठी मार्ग आहे. तर तुम्हाला नम्र विनंती आहे की आपल्याला जेव्हा पहिल्या दरवाज्यातून जेव्हा तुम्ही दुसऱ्या दरवाज्यात जाल तेव्हा तुम्हाला अजून पुढे जायचं आहे. तुम्हाला मी दाखवत होते. आता बघा समोर तुम्हाला दुसरा दरवाजा आलेला आहे. आम्ही चढताना आता मगाशी काय केलं की या दरवाजाच्या बाजूनीच डाव्या बाजूने वरती चढलो, पण ती चुकीची वाट आहे. तुम्हाला ह्या दुसऱ्या दरवाज्यातून सुद्धा सरळ जायचं आहे. सरळ गेल्यानंतर तुम्ही उजव्या हाताला वळलात, इकडनं उजव्या हाताला वळलात की वरती जाणारी एक वाट आहे. पूर्वी ती वाट नव्हती, परंतु वरची तटबंदी तुटल्यामुळे तिकडनं तुम्ही जाऊ शकता. हरगडावरती नेहमी लोक चुकतात. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ह्या दरवाज्यातून आत गेल्यावरती तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला डावीकडे एक वाट वरती जाताना दिसेल. तिथून मग तुम्हाला चढायचं. मित्रांनो दरवाजाच्या बाजूनच तटबंदीवरनं न दिसणारा असा रस्ता आहे. मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे. तिकडनं असं घुसून यायचं आहे. कळत नाही रस्ता आहे का नाही म्हणून. आणि मग इथे मोठी लांब लचक तटबंदी आहे. त्या तटबंदीपासून तुम्ही येता आणि हा असा समोर किल्ला. मित्रांनो ही दुसरी वाट आहे. म्हणजे एक वाट जाते मुल्हेरगडावरती आणि उजवीकडे वळलात तर तुम्हाला वरती यायचे. पण आता आम्ही खालती घुसून आलो आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही दोन्ही दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वरतून चढून हरगडावर जाऊ शकता आणि मग या खिंडीत येऊ शकता. जाताना बहुतेक आम्ही ह्या मार्गाने जाऊ. ही सगळी तटबंदी आहे आणि आता हरगड आहे. ही चोरवाट आहे, पण सध्या माती खूप स्क्री आहे त्यामुळे आम्ही जात नाही येतो. आम्ही जाणार आहोत इथून. हा जो मधला मुख्य रस्ता आहे त्यातून आम्ही जाणार आहोत. ही चोरवाट्याकडे दरवाजा जाते आणि ही भल्या मोठ्या भिंतीतून आता आपल्याला इथून किल्ल्याचा बाहेर जायचा मार्ग आहे मला वाटतं. सगळी दगडी इतस्तः पडलेली आहेत आणि आता मला वाटतं आपल्याला त्या झोपडीपाशी जायचं आहे. ही खिंड आहे. या खिंडीतून खाली न उतरता तुम्ही इकडनं असं बाजूबाजूने या. समोर आले की तुम्हाला एक झोपडी दिसेल. झोपडी दिसली की तुम्हाला हे मोठं झाड दिसेल आणि तिथनं आपल्याला जायचं आहे.
इकडंच खिंडीतून जाईल ना ती. एक ही अशा वाटेने जायचं आहे तुम्हाला. हे पटकन कळत नाही. मला दाखवण्याचा हाच उद्देश आहे की इथे तुम्ही चुकायला खूप चान्सेस आहेत. इथून मग जायचं आहे तुम्हाला. आपल्याला इकडनं जात 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 ह्या घळीत जायचं एवढं लक्षात ठेव. ही सगळ्या अशाच वाटा आहेत त्या. एक झाडांची गुहाच तयार झालेली. उभी चढ लागते. खूप उभी चढण आहे त्यामुळे दमलोय. थोडा वेळ जरा थांबतोय पण चढण मात्र उभी आहे. खिंडीतली वाट आहे. खिंडीतूनच समोर दरवाजा आहे. दाखवतो तुम्हाला. मी परत एकदा सांगतो. बरेच जण म्हणतात तुम्ही व्लॉग करता तर तुम्ही कुठे दिसत नाहीत म्हणून. माझा उद्देश आहे तुम्हाला संपूर्ण किल्ला दाखवायचा. कुठे कुठे चुकत असाल, जिथे आम्ही चुकलो तिथे तुम्ही चुकायला नाही पाहिजे. हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्यानुसारच जिथे ते चुकता तो माझा व्हिडिओ नीट आहे का, तुम्ही 100% चुकणार नाही. धन्यवाद. घळीतून वरती आल्यावरती परत हा एक जवळजवळ आता आपण मित्रांनो आलेलो आहोत. नाही असं नाही पण 70-75% तर नक्की आलेलो. तिकडे समोर एक चोर वाटेचा रस्ता आहे. तिकडे का आपण जाणार नाही. आपण प्रॉपर रस्त्याने जाणार. वळणार आलो आपण. जवळजवळ आलोच. आता इथे दरवाजा आहे. ही खिंड आहे तिथे दरवाजा आहे. हा एक नुसता निसर्गा मात्र रस्ता नाही निसर्गा आहे. तिथून जरा मी तिथं माझ्या पाठीमागे दरवाजा आहे. एक 15 मिनिटात पोचू आम्ही. 15 ते 20 मिनिटात. खिंडीतली वाट बरीच थकावट लागणारी आहे पण सेफ आहे. चोर वाटेने समजा जास्त लोक असतील, रोप असतील तर निश्चित जा. एखादे दुकटे असतील तर नका जाऊ. अशी करून ही भली मोठी भिंत आणि सर्वेश दरवाजात गेलेला आहे. दरवाजा तुटलेला आहे. भग्न अवस्थेतला दरवाजा आहे हा. इकडे हा दरवाजा असावा. हे देवड्यान टाईप आहे. हे त्याचे खांब. आणि इकडं आता आपण आत जाऊ. आत गेल्या गेल्याच तुम्ही दर्शन करता आणि मग परत आता आपण दुसऱ्या भिंतीवर जाऊ. दरवाजा हा पण झिकझॅक रोड आहे. तसं मोऱ्या किल्ल्यावरती तटबंदीसाठी एक भिंत या साईडला, दुसरी बाजूला. ते शत्रू एकदम येणार नाही अशी आहे. हा माझ्या पाठीमागे दुसरा दरवाजा. अशी एका पाठोपाठ एक भिंतींची रांग आहे. तिसरा दरवाजा. काही अवशेष दिसत आहेत म्हणून याचा उपयोग शून्य. खूप ढासळट झाला आहे. मित्रांनो ही खिंड आहे. खिंडीच्या समोर इथे मोहरा आणि हा मुलगा. शेवटी आम्ही अथक परिश्रम करून आलो. सांगायचा उद्देश म्हणजे ते पण तो दरवाजानी नाही. एका ठिकाणी आम्ही चुकलो होतो. तिथे तुम्ही चुकू नये म्हणून आम्ही सांगूच तुम्हाला. पण अशा जगाने दरवाजातून आता आम्ही आज शिरतो.
तर इथे थोडा विश्राम करू. महादेव. आज शिरल्या मित्रांनो आपण आता डाव्या बाजूला वळतोय. डाव्या बाजूला वळल्या वेळेस तुम्हाला हे एक पाण्याचं सुखं टाकं दिसेल. हे सुखं टाकं बघून आपण जाणार आहोत. समोर तुम्हाला मोहरा मुल्लेर दिसतोच आहे. आता आपण डाव्या बाजूने वळून उजव्या बाजूने जाऊन गडप्रदक्षिणा करणार आहोत. मित्रांनो हा मोहरा मुल्लेर अशी बरीचशी मोठी रांग इथे आहे. ओळखता येत नाही पटकन, पण आता मी स्वतः जाऊन आलो आहे आणि मला आठवतंय त्याच्यामुळे सांगतो. एक मला वाटतं आत्ता त्या किल्ल्याचं नाव पण मी विसरलो. इथे तो किल्ला आहे, किल्ला नाही, किल्ल्याचं नाव तुम्हाला सांगतो मी विसरलो आता, मला आठवत नाही आहे. पण समोर तो तिकडे धोडप दिसतोय, मग त्याच्या बाजूला इखारा दिसतोय, त्याच्या बाजूला एकदम कोपऱ्यात तिथे कंचन वंचन दिसतोय, हंडा डोंगर दिसतोय. बरेचसे किल्ले ओळखता येतात. हा जो शिवपिंडीसारखा दिसतोय ना तो पण किल्ला आहे, तो मी केला आहे, आठवत नाही मला. किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर आपण डाव्या बाजूला शिरतो आणि मग डाव्या बाजूला तुम्ही आलात तर हे सगळे अवशेष आहेत, वाड्याचे अवशेष आहेत. हे सगळे खूप वाड्याचे अवशेष आहेत, त्यामुळे त्यानुसार या किल्ल्याला त्याचं महत्त्व असेल. हे सगळे अवशेष आहेत. त्या वाड्याच्या अवशेषातून यायचं आपल्याला. आता मला वाटतं समोर दिसतंय ना ते देऊळ आहे, तिकडे जाऊ आपण. मित्रांनो गडाला एकदम पूर्ण फेरी करून टाकू. एकदम एंट्रन्सच्या समोर आलात तर हे देऊळ आहे. पण मगाशी आपण काय केलं, शिरल्या आपण काय केलं, डाव्या हाताला वळलो, तिकडे जे वाड्याचे अवशेष बघितले. वाड्याचे अवशेष बघून आपण या मंदिरात आलो आहे. जीर्णोद्धाराची खूप आवश्यकता आहे. हे तोफेचे गोळे आहेत आणि हे मारुतीरायाचं दर्शन आपण आता करणार आहोत. बजरंग बली की, बजरंग बली की. तोफेचे गोळे आहेत, नंदी आहे आणि हे देऊळ आहे. आतमध्ये शंकराचं देऊळ आहे, परत देऊळ आहे. पण परत खालती येतो आणि आता आपण इथे जाणार आहोत. इथे एक छोटासा तलाव आहे, तिथे सगळे अवशेष आहेत. तर आपण तलावाच्या दिशेने जाणार. ही बघा, ही पाण्याची परत टाकी आहे, सगळी बुजलेली आहेत. जर संवर्धन केलं तर निश्चितच होतील. हा मोठा एवढा तलाव आहे, कोरडा आहे. हा बघताय तुम्ही समजा. अगदी त्याला जर नीट बघितलं तर उतरताना अशा पायऱ्या पण आहेत केलेल्या, त्या पण आता आपण बघू. नीट ऑब्झर्व करा, ही एवढी मोठी भिंत आहे ही बांधलेली आहे. हे तलावात उतरण्यासाठी सुद्धा आहे. असं पाणी अडवलं आहे. हे मारुतीचं देऊळ आहे, आपण शंकरचं देऊळ आहे. बाहेर मारुती राया होता ते, तिकडनं आपण आता खालती आलो. म्हणजे हा किल्ला काही छोटा किल्ला नाही आहे. एवढी पाण्याची व्यवस्था केली आहे. एवढं केल्यानंतर सुद्धा पुढे सुद्धा हे बघा, हे असं पाणी अडवत अडवत गेलेत. मला वाटतं तिथे एखादा दरवाजा असावा, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. आता बघूया काय ते. घसारा आहे, अडचणीची वाट आहे, पण तो जायला तर लागेल. ते नो तलावाच्या बाजूने यायचंय तुम्हाला. तलावाच्या बाजूने आलात आणि हा एक, ह्या चोर दरवाज्यातून कोण लोक जास्त येत नाहीत असं मला वाटतं, पण हा चोर दरवाजा आहे. मी जरा उतरून बघतो जरा. तो हा चोर दरवाजा आहे. हा पण एक चोर दरवाजा आहे. खाली कुठपर्यंत जातो माहिती नाही मला, बघतोय मी तो कसा होतोय तो, पण चोर दरवाजा नक्की आहे हा. चोर दरवाजा आहे. इकडनं
पायवाट आहे, हे झाड आहे, आपल्याला एकदम खाली उतरायचं नाही आहे. आणि मग इकडनं ती पायवाट कुठे जाते ते बघू आपण. ही अशी चोरवाट आहे, इकडनं आपल्याला असंच खाली खाली जायचं आहे. ही एक भिंत आहे आणि इथे परत इथे दरवाजे आहे. आपण जाणार आहोत तिथे बघायला. शॉर्ट लिंबाचं झाड पण मोठं झालं. चालू आहे. खाली फ्री आहे. लांबूनच आपण शूटिंग केलेलं आपण तो दरवाजातून वरती येते. आपण एकदम खालती गेलो नाही, थोडी निसर्डी वाट होतो आणि आम्ही दोघं होतो म्हणून मी रिस्क घेतलेली. पण जाऊ शकतो आपण. तिकडं वाट एक तिकडं लोक येतात की नाही माहिती नाही. बजरंग बली की जय. आपण आलेलो ती वाट बघूयात आपण खाली कुठे उतरतो. परत एकदा मुलांनो, हा मोहरा, हा मुले, किती चोर वाट. अतिशय भक्कम असा दरवाजा आहे. तुम्ही जर नीट बघाल आता तुम्हाला नीट दिसेल बघा तो. बापरे, अवा ढव्य. ही एक चोर वाट आहे. मी मगाशी उतरण्याचा प्रयत्न केला तिकडनं, पण मला काही जमलं नाही ते. पण दोघंच होतं म्हणून मी ती रिस्क घेतली नाही. उतरू शकतो. तलावाच्या वरती आल्यानंतर हे वाड्याचे अवशेष आहेत. बापरे, शेळ्या मेंढ्या पाण्याकरता गेलेल्या आहेत. खूप छान जागा आहे बघायची. तेव्हा मारुतीचं देऊ तिकडे जाणार होतो. तिथे वाड्यांचे अवशेष आणि तिथून समोर आल्यावर परत ही मोठी पाण्याची टाकी. पाणी हिरवं झालं आहे. लोक म्हणतात पाणी पिणार नाही म्हणून. मला वाटतं हे पाणी पिऊ शकतो आपण. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जरी हिरवं असलं तरी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. हे धरण आहे. नंतर हा आहे, हा न्हावी किल्ला आहे. आणि इकडे आहे हे मांगीतुंगी आहेत. 2 टोकं दिसत आहेत ते तुम्हाला. आता एकदम शेवटच्या टोकाला आलो आहे. खिंडीचे 2 भाग आहेत. आपण पलीकडचा भाग बघितला. आता हा भाग. इथे परत हा मोहरा, हा मुल्लेर आणि इकडेच तोफ आहे ती बघू. लांब लचक तटबंदी आहे. वाड्याचे अवशेष आणि ज्याची वाट बघत होतो अशी ही भली मोठी तोफ समोर दिसतीये. सौरभ जातोय आणि बघतोय केवढी मोठी तोफ आहे ती. बापरे, अजस्त्र नाही म्हटली तरी 15-20 फूट ही तोफ आहे. मित्रांनो, अशा कित्येक तोफा या किल्ल्यावरती असतील. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले काही छोटे किल्ले नाहीत. जसे रायगड, राजगड आहेत तेवढ्याच मोलाचे हे किल्ले आहेत. परंतु खूप पळजड झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही तोफ ही एकच दिसतीये.
अशा कित्येक तोफा असतील, पण त्या काळ्या चौकात नष्ट झाल्यात किंवा त्याचा गैरवापर केलेला आहे. मित्रांनो समोर बघा, हे बघा, हे गोल आहे, हे गोल, हे सगळं आहे का, हे तोफेला ठेवण्याचे, ही तोफ इकडची आहे. हे इथे ही तोफ रोवत असत, ही जी जागा आहे ही तोफ रोवत असत आणि मग त्याचा मारा समोर ती हलवली जात असते. पण ती जागा सुद्धा आत्ता गेली आहे. परत एकदा समोर माची, मोरा, मुल्हेर. मित्रांनो परत एकदा मोरा, हा मुल्हेर आणि इकडनं बघा, इकडनं अशी ती येते 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 आणि हा खाली दरवाजा आहे इथे. हा एक चोरवाट आहे, पण पुष्कळ खाली उतरायला लागते तिकडे. आणि ह्या चोर दरवाजातून मग तुम्ही असं बाजूनी जाऊन असं असं करत वरती 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 वरती. मित्रांनो तोफेच्या इथूनच खाली उतरायला जागा आहे. तिथून आल्यावरती हा तिसरा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा तिसरा नाही आहे, दुसरा आहे. बरेच जणांना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चोर दरवाजा आहे म्हणून, तो माहिती नाही आहे, जो पाण्याच्या टाक्याच्या बाजूचा आहे. आणि आता आपण ह्या तिसऱ्या दरवाजात आलो आहे. चोर दरवाजांपैकी हा किती सुंदर दरवाजा आहे, अतिशय सुंदर असा हा दरवाजा आहे. वा, थोडंसं परत सांगावंसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही नीट बघाल तर, की इथे तडा गेलेला आहे. ते तुम्हाला बोललो तसे भग्न अवशेष आहेत त्याप्रमाणे इथे आहेत. आपण चोर दरवाजातून आज जातो. इथून उतरता पण येतं, पण रिस्की आहे म्हणतात, किती आम्ही घेणार नाही आहोत दोघं. उलट हा तर राजमार्गच वाटतोय. इकडून पायऱ्या वगैरे बघितल्या तुम्ही. मित्रांनो हे झाड जे आहे हे माझा मित्र प्रवीण फडसे आहे, यांनी कापलं होतं मागे, परत ते वाढलेलं आहे. हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. आणि अशा तऱ्हेने आता आपण खाली खाली जातोय. कळलं का मुलांनो, ही एवढीच मुलं शाळा शिकलेत. हा कोण अजय आणि हा कोण केश आणि हा कोण कथाळे का मथाळे कोण आहे तो, बाकीच्या शिक्षितो मूर्ख कुठले. आणि हा चोर दरवाजा, खालती चोर उभा आहे. अतिशय त्यालाही खूप बरं वाटतंय. इथून आपण खाली जाऊ शकतो. मित्रांनो आपण जाणार नाही आहोत कारण खाली स्त्री पुष्कळ असं ऐकतोय. पण ही वाट एवढी सोपी आहे का इकडनं गेलात तुम्ही, सोपी नाही जवळची आहे, की इथून तुम्ही गेलात का बघा बरोबर या खिंडीत आहे. इथून उतरलात की लगेच तुम्हाला असं खालती जाऊन तुम्ही परत असं 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 करत परत हा मोरा आणि मुल्हेर. आज मोरा आणि मुल्हेरची नावं सारखी सारखी येत आहेत, पण काय करू, ती घ्यावी लागत आहेत. तर अशा तऱ्हेने ही एक तिसरी चोरवाट. नमस्कार, ही ती चोरवाटे आहे, ती खालती जाते. मग अशी तुम्हाला दाखवलंच मी. आम्ही काय उतरणार नाही आहोत कारण स्क्री आहे तिकडे खाली कुठे म्हणतात. त्यामुळे आज आपण 3 वाटा बघितल्या. एक मुख्य वाट, एक पलीकडची पाण्याचा ज्या तलाव आहे त्याच्या पाठी एक चोरवाट आणि ही एक चोरवाट. अशा 3 वाटा आपण आज बघितल्या. आता आपण मागे फिरणार आहोत. धन्यवाद. मुल्हेर मोरा हा चोर दरवाजा. सौरभ खालून येतोय. यात पाणी आहे, पिऊ शकता. परत मगाशी एक टाका बघितला आणि हे आता आपण जाणार आहोत वरती. आपला परतीचा प्रवास सुरू. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मित्र हो, आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024. सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आपण हरगडवरती आहोत. आमचा 1.5 तासाचा ट्रेक होता आणि आपण जसं बघितलंच इथे 3 दरवाजे आहेत, 2 चोर वाटा आणि 1 मेन दरवाजा. आम्ही संपूर्ण गड फिरायला आम्हाला 2 तास लागले. संपूर्ण गड पाहणी केल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे हिंदू धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ नाही आहेत. हे आपण आता महादेवच्या मंदिरामध्ये आहोत. नमस्कार मित्रांनो, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांना शेअरही करा. खूप खूप धन्यवाद.